ह्या ह्या केळी ज्या आहेत वाकल्या त्या किती वजनाच्या असतील काय सांगा? ते कमीत कमी 40 ते 45 किलो वजन भरण त्याचं. एक घडाचं एका गाडाचं 40 ते 45 किलो. 40-45 किलोचं एक घड आहे. साधारणतः आता बाजारभाव काय आहेत काय सांगा? आता बाजारभाव आहे 3 रुपयापासून तर 5 रुपयापर्यंत. म्हणजे आता उत्पादन जो खर्च असतो म्हणजे मशागत वगैरे जे काय आहे तो खर्च किती झालाय आणि तुमचा आता भाव किती मिळणार? आता मी 3.5 एकर केळी लावली होती. 6,000 रोपं लावली होती. 6,000 रोपांचा खर्च 6 लाख रुपये झाले आजपर्यंत. हां, आणि आजच्या रेटनी जर सगळी केळी गेली तर 3.5-4 लाख रुपये होते. म्हणजे तसं नुकसानीतच आहे. निम्म्याने नुकसान येते म्हणजे मुदलीत खोटे. म्हणजे बाजारभाव का पडलेत काय काय कशामुळे काही काय? व्यापारी सगळे सांगतात तिकडं युद्ध चालू होतं. युद्ध चालू असल्यामुळे एक्सपोर्ट बंद झालं. एक्सपोर्ट बंद झाल्यामुळे बाजारभाव पडलेत. नाही मग शेतकऱ्याकडून ह्या भावात घेतले जाते पण कुठेही खरेदी कराय म्हणजे गेला ग्राहक तर 60 रुपये ते 50 रुपयाच्या खाली डझन केळी मिळत नाहीत. मग हे कसं गणित? याच्यात फक्त शेतकऱ्याचा तोटा आहे. शेतकऱ्याकडे व्यापारी येतो. व्यापारी सांगतो युद्ध चालू आहे. युद्ध आता जरी संपले, आता 2 दिवस झाले, 2-3 दिवस झाले युद्ध हे झाले, तरी सुद्धा आहे ना व्यापारी अजून काही रेट हे करत नाही. आणि व्यापाऱ्याने 3-4 रुपयांनी जरी केळी घेतली तरी तो पुढं देताना 50-60 रुपयांनी केळी विकतो. याचा तोटा फक्त सर्वसामान्य शेतकऱ्याचा. म्हणजे शेतकऱ्याची मशागतही जाते आणि घरही घालायचं. मशागतीचेच पैसे नाही शेतकऱ्याचे येणार. बाकीचे तर सगळं त्याचं फुकट गेलं, पण मशागत स्वतःची मशागत केलेलेच पैसे नाही निघणार त्याच्यातनं.